कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अमोलराव, तुमचं आणि माझं लई जुनं नातं आहे हे मी तुम्हाला आपल्या पहिल्याच भेटीत सांगितलं होतं। अर विसरलो की आपली पहिली भेट तर तुमच्या लहानपणी झाली होती ना। अमोल, तुला तुझ्या लहानपणी पळवून नेणारा मीच होतो। यो संकल्प ढोबळे जास्त काही नाही, तेव्हा माझ्याकडून तुझ्या डोक्याला किरकोळ मार लागला होता। मला वाटतंय त्याच्यामुळे तुला हा आजार झाला। आता ह्या आजाराची कारणं लई मोठी आहेत, पण मला असं वाटतंय का माझ्यामुळे तुला हा आजार झालाय। अजून थोडे दिवस धीर पोरा, मग तुला कायमच झोपायचं। एकदा का तुझा आजार हाताबाहेर गेला ना की मग टेन्शन नाही, पण तवर हे कोणाला काहीच कळलं नाही पाहिजे। आणि त्याचं तू काही टेन्शन घेऊ नको, ती सगळी जबाबदारी माझी। तू फक्त अजून थोडे दिवस धीर धर। मला आहे ना तुला तुझ्या आईबापांच्या डोळ्यासमोर स्विच ऑफ होताना बघायचं। मोनाचा फोन। सकाळी मी घरातून निघताना काम आहे असं खोटं सांगून बाहेर पडले होते, आणि आता जर मी सांगितलं मी अमोल बरोबर आहे तर मी अमोलच्या मागे काय करत होते असे सगळे शंका घेणार। काय करू? नाही, आधी डॉक्टर काय म्हणतात ते बघते, मग फोन घेते। हां, नको गेलो फोन। हो बापू, त्या फोन उचलत नाही तो, मला वाटतं काहीतरी कामात असतील। अगं पण मोना, सूर्य डोक्यावर आला तरी घरी यायचा पत्ता नाही त्यांचा। मला काहीतरी भानगड वाटायला लागली। हो बापू, असं काय बोलताय? काय भानगड असणार आहे? अहो, काहीतरी कामात अडकले असतील त्या। नाही, असलं कसलं काम आहे? आणि कामात अडकली असती तर फोनवर कळवलं असतं ना। मला तर वाटते ना बापू, नक्कीच पाणी मुरते कुठेतरी। मला बी तीच वाटायला लागली, पण आता करणार काय? तेच कळ ना हो, रुपाली राहिली कुठं आणि असं काय काम आहे की एवढा वेळ झाला तरी उरक ना? हो विनू बाबा, तुम्हाला नक्की काय म्हणायचंय? मला म्हणायचं काय नाही, पण जरा काळजी वाटते ना, कारण अमोलची तब्येत आधीच बरी नाही। नाही राव, जाऊ द्या आता, त्या आल्याशिवाय तरी कळणार आहे का आपल्याला? हा, तिला येऊ द्या, मी ना तिला जाबत विचारणार आहे। तिला वाईट वाटलं तरी चालेल, कारण आता काय झालं ना तर अमोलच्या बाबतीत मी हाय गाय करणार नाही। डॉक्टर, कशी परिस्थिती आता? हो हो, शांत व्हा। तो शुद्धीवर आलेला आहे आणि एकदम ठीक आहे। मी भेटू शकते ना त्याला? हो हो, भेटू शकते। चला। अमोल नाव ना तुझं? हो डॉक्टर। श्वास घे। हे बघ, मी आता तुझ्या समोर बोट दाखवेन आणि त्याचं जे टोक आहे ना ते तुला स्पष्ट दिसतं की नाही ते मला सांगायचं। हां हो डॉक्टर। ओके, हे बघ,
दिसतंय का स्पष्ट? हो डॉक्टर. ओके, गुड बॉय. हार्टबीट नॉर्मल आहेत आणि तो आता ठीक आहे. डॉक्टर मी घरी जाऊ शकतो का? अरे, तुला दवाखाना आवडत नाही वाटतं? नाही डॉक्टर. खूपच गोड आहे मुलगा तुमचा. एवढा सलाईन संपलं की मग घेऊन जा त्याला घरी. नाही डॉक्टर, मी ओके आणि मला संध्याकाळी घरी जायचंय. अरे, पण एवढं सलाईन संपू दे ना, तुला अशक्तपणा वाटेल. त्यानंतर घरी जा. डॉक्टर प्लीज. डॉक्टर, दुसरा काही उपाय नाही का? ओके ओके, ठीक आहे, तुम्ही घरी जाऊ शकता, पण त्याला नारळ पाणी द्या, म्हणजे तो तरतरीत तरी राहील. ठीक आहे डॉक्टर. तुम्ही मगाशी म्हणालात की काहीतरी गंभीर आजार असण्याची शक्यता आहे, पण सुदैवाने अमोल आता शुद्ध आली आहे ना. आणि तुम्ही टेस्ट करायला पाठवले होते, त्याचे रिपोर्ट्स कधी येणार आहेत? रिपोर्ट्स उद्या येतील, तुम्ही मला येऊन भेटा. ठीक आहे. ओके. अमोल बाळा, ए अमोल बाळा, बरं वाटतंय का माझ्या बाळाला आता? अमोल बाळा, तुला सारखी चक्कर काय येते रे? मोठीमा, अगदी मी जास्त खेळतो ना म्हणून माझी चक्कर येते. पण तू घरी सांगितलंस का? अजून नाही सांगितलं मी. का रे? अमोल, नक्की काय भानगड आहे रे ही? मोठीमा, तू प्लीज मला सांगू नको, पण मला आधीपासूनच चक्कर येते. काय? काय बोलतोस तू अमोल हे? हो मोठीमा, माझी चक्कर अजून थांबलीच नाहीये. मा आणि बाबांमध्ये बांधून नको, ते वेगळे व्हायला नको म्हणून मी कुणाला सांगितलं नाही. अमोल, तुला काही झालं असेल तर? आणि तुला बरं व्हायचं असेल तर आपल्याला नीट उपचार घ्यायला लागतील ना. आणि हे जर आपण घरात कुणालाच नाही सांगितलं तर कसं सगळं शक्य होणार आहे हे? मोठीमा, अगं मी एकदम ओके आहे, पण मला चक्कर आली. हे जर मा आणि बाबांना कळलं तर ते त्यांचं काम सोडून घरी बसतील. अमोल, असं का वाटतं तुला हे? तर मा आणि बाबा म्हणजे खूप काळजी करतात ना. मग मला सांग, तुला चालेल का की मा आणि बाबांनी त्यांचं काम सोडलं? आपण आणि भाऊजी घरी राहिले तर ते चुकून सुद्धा मला अमोलसाठी काही करू देणार नाहीत. त्यापेक्षा काही स्पष्ट कळत नाही तोवर शांत राहिलेलं बरं. सांग ना मोठी मा. नाही. मग प्लीज मला चक्कर आलेली हे कुणाला सांगू नकोस. ठीक आहे, नाही सांगत मी कोणाला. थँक्यू मोठी मा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.